मी आज अप्पे कसे बनवायचे ते रेसिपी दाखवते, तर चला पाहूया। उडीदाची डाळ मी 2 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीदाची डाळ आणि थोडीशी मूग डाळ टाकते आणि हे धुवून स्वच्छ करून 4 ते 5 तास भिजत ठेवते। हे आता 6 तास भिजलेले आहेत, चांगले असे भिजलेले आहेत। ते मिक्सरमधून बारीक करून घेते। इथे मी थोडंसं थोडं करून बारीक करणार आहे आणि जास्त पण खूप बारीक करायचं नाही आहे। अशा प्रकारे थोडंसं मोठसरच बारीक करायचं, जास्त बारीक करायचं नाही आहे। तसेच हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेते। अशा प्रकारे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे। त्याला आपण रात्रभर भिजत ठेवूया। हे पहा, मी रात्रभर भिजत ठेवलेलं आहे। मस्त असं फुललेलं आहे, हो का, अशा प्रकारे फुललेलं आहे। आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि नंतर छोटा चम्मच सोडा टाकायचा, खाण्याचा सोडा बारीक केलेले आहे ते याच्यात टाकायचे आणि मस्त असं मिक्स करायचं। आप्पे पात्र गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यात मी तेल लावून घेते। अशा प्रकारे थोडं पॅनमध्ये टाकून घेऊया। प्रकारे आप्याच्या भांड्यामध्ये मी वतून घेतलेले आहे मिश्रण आणि ह्याला 5 मिनिट असे झाकून ठेवूया। झालेलं आहे, या झाकलेला तास काढू आपण। आणि हे पहा, अशा प्रकारे मस्त असं टमासं फुगलेलं आहे। अशा प्रकारे उलटून टाकूया आपण सगळं। अशा प्रकारे मस्त असं फुगलेले आहे दोन्ही साईडून आणि भाजलेले पण आहेत। ते आपण काढून घेऊया। हे पहा, अशा प्रकारे आपले आप्पे तयार झालेले आहेत। मस्त असे लुसलुशीत झालेले आहेत आणि इथे पण मी करण्यासाठी ठेवलेले आहेत। खूप असं सॉफ्ट झालेले आहेत। हे पहा, आपले आप्पे मस्तपैकी तयार आहेत। ते तुम्ही सांबार बरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता।